श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे स्वामी समर्थांची कृपा वासुदेववर कशी झाली आणि त्याला त्याच्या मेहनतीचे फळ कसे मिळाले। गावातील एक प्रतिष्ठित व्यापारी वासुदेव शिंदे हा श्रीमंत, सज्जन आणि दानशूर माणूस म्हणून ओळखला जात होता। त्याचा व्यवसाय फळांवर आणि धान्याच्या व्यापारावर आधारित होता। मेहनतीने त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली होती। त्याचा प्रशस्त वाडा, शेती आणि गोडोली गावात चांगली प्रतिष्ठा होती। परंतु संपत्ती टिकवण्यासाठी नशीब आणि योग्य निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं असतं। एक दिवस अचानक त्याच्या नशिबाने पलटी घेतली। गेल्या काही महिन्यापासून बाजारातील स्थिती ढासळत होती। निसर्गाच्या लहरीमुळे पीक खराब झालं आणि त्याचा परिणाम वासुदेवच्या धान्याच्या व्यापारावर झाला। त्याने मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला होता, पण तो खराब झाल्यामुळे किमती घसरल्या आणि तो माल विकता आला नाही। त्याला मोठा तोटा सहन करावा लागला। हे काही काळापुरतं असेल, पुन्हा बाजार सुधारेल असे त्याला वाटत होते, पण परिस्थिती आणखी बिकटच होत गेली। या नुकसानीमुळे वासुदेवला कर्ज घ्यावं लागलं। सुरुवातीला त्याने गावातील सावकाराकडून आणि काही नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले, पण काही महिन्यातच हे कर्ज डोंगरा एवढं झालं। सावकार दररोज येऊन पैसे मागू लागले। वासुदेव बाबू, आमचे पैसे कधी देणार? अजून किती वेळ लावणार? सावकार वैतागून म्हणाला। वासुदेव त्याला समजावत म्हणाला, थोडं वेळ द्या, मला पैशांची व्यवस्था करावी लागेल, मी तुमचं देणं नक्की फेडेन। पण सावकाराला हे मान्य नव्हतं। वेळ देऊन आता खूप महिने झाले, आम्हाला उद्याच पैसे हवे असे म्हणून तो निघून गेला। कर्ज वाढत गेलं आणि वासुदेवकडे त्याची फेड करण्यासाठी काहीच उरलं नाही। शेवटी त्याने आपल्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला। त्याचा वाडा, शेतजमीन आणि दुकान एकामागून एक विकले गेले। कालपर्यंत मी गावातील एक श्रीमंत माणूस होतो आणि आज माझ्या अंगावरच्या कपड्याशिवाय काहीच उरलं नाही, असे वासुदेव दुःखाने म्हणाला। गेल्या काही वर्षामध्ये ज्या लोकांनी त्याच्या मदतीने मोठी प्रगती केली होती, त्यांचे खरे चेहरे आता समोर आले। गावकऱ्यांमध्ये काही जण त्याच्यावर हसू लागले। आता कसा दिसतोय मोठा व्यापारी? श्रीमंत असताना सगळे मोठेपणा दाखवायचे, आता परिस्थितीने ठेच दिली ना। कधी नव्हे ते वासुदेव आज अपयशी ठरलाय। काही जण सहानुभूती दाखवत होते, पण त्यातली खरी भावना वासुदेवला कळत होती। हा सारा अपमान सहन करणं त्याच्यासाठी कठीण होत होतं। कधी काळी तो लोकांसाठी मदतीचा हात पुढे करायचा आणि आज त्याच्यासाठी कोणीही नव्हतं। शेवटी त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला। हे गावच आता माझ्यासाठी परक झालंय, इथे राहून काही फायदा नाही। त्याने आपली पत्नी आणि मुलासह गावच्या बाहेर एका झोपडीत आश्रय घेतला। आता त्याला नवीन सुरुवात करायची होती, पण कुठून सुरुवात करायची? एक रात्री वासुदेव खूप निराश होता। त्याला आता कोणताही मार्ग दिसत नव्हता। हे देवा, मला हे संकट का दिलंस? मी कधी कोणाचे वाईट केलं नाही, तरी माझ्यावरच का अन्याय? तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला सल्ला दिला, तुम्ही नेहमी स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवली आहे, चला आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया। वासुदेव थोडा शांत झाला। त्याने गावातील स्वामी समर्थ मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली। स्वामी, मला मार्ग दाखवा, मी अपयशी ठरलो आहे, पण तुम्हीच मला मदत करू शकता। त्या रात्री वासुदेव झोपला आणि त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं। स्वामी समर्थ भगव्या वस्त्रात त्यांच्यासमोर उभे होते। ते शांतपणे हसत होते। वासुदेव, तू संकटात सापडलास, पण तू हार मानू नकोस, प्रयत्न करत राहा, तुझी मेहनत तुला तुझं हरवलेलं सगळं परत मिळवून देईल, पण त्याआधी तुला एक परीक्षा द्यावी लागेल। स्वामी समर्थांचे शब्द त्याच्या कानात घुमत राहिले। वासुदेव, संकटे आली म्हणून निराश होऊ नकोस, तुझी मेहनत तुला हरवलेली संपत्ती परत मिळवून देईल, पण त्याआधी तुला परीक्षा द्यावी लागेल। स्वप्नातून जागा होताच त्याने विचार केला, ही परीक्षा नक्की काय असेल? पण काहीही समजत नव्हते। त्याच्या मनात शंका कुशंका होत्या। तो आपल्या पत्नीकडे वळून म्हणाला, स्वामी समर्थांनी परीक्षा सांगितली आहे, पण ती कोणती हे उमजत नाही।
पत्नीने त्याला धीर दिला. स्वामी समर्थ आपल्याला दिशा दाखवतील, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूया. तो मंदिरात जाऊन स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसला. त्याने नजरेत श्रद्धा आणि मनात प्रार्थना ठेवून हात जोडले. तेव्हाच मंदिराच्या आवारात एक साधू उभा असल्याचे त्याला दिसले. साधूची दाढी वाढलेली होती, कपडे मळलेले होते, पण डोळ्यात विलक्षण तेज होते. माझ्या माणसा, संकटे आली म्हणून हतबल होऊ नकोस. देव तुला मदत करतो, पण तू तुझी जबाबदारी पार पाडायला हवी, साधूने त्याच्याकडे पाहत सांगितले. वासुदेवने आदराने त्यांना नमस्कार केला. माझी परिस्थिती अत्यंत बिकट आहे, काहीच मार्ग दिसत नाही. साधू हसला आणि म्हणाला, स्वामी समर्थांची कृपा तुला मार्ग दाखवेल, पण पहिले पाऊल तुलाच उचलावे लागेल. वासुदेव विचार करू लागला, हे पहिले पाऊल नेमके काय असेल? वासुदेव काही काळ शांत बसला आणि विचार करू लागला. मी पूर्वी मोठा व्यापारी होतो, पण आता काहीच उरले नाही. मग पुन्हा सुरुवात करायला हवी, पण कसं? त्याला आठवलं की लहानपणी तो आपल्या वडिलांसोबत शेतात मदत करायचा. शेती आणि मोलमजुरीची कामं त्याला जमू शकतील. तो आपल्या पत्नीकडे वळून म्हणाला, आपण गावाबाहेर जाऊन काही छोटे काम शोधूया, काही ना काही मिळेलच. तो एका मोठ्या शेतकऱ्याच्या घरी काम मागायला गेला. शेतकरी त्याच्याकडे पाहून म्हणाला, अरे, तू तर मोठा व्यापारी होतास ना, आता मजुरी करणार? वासुदेव थोडा संकोचला, पण त्याने नम्रतेने उत्तर दिले, होय, मी मेहनत करायला तयार आहे. शेतकऱ्याने त्याला 10 रुपये मजुरीवर ठेवले. काम खूप मेहनतीचे होते. उन्हात राबावे लागायचे, माती खणावी लागायची. पहिल्याच दिवशी वासुदेव खूप थकल्यावर आपल्या पत्नीकडे गेला. हे काम कठीण आहे, पण स्वामींनी सांगितलेली परीक्षा बहुतेक हीच असावी. एका दिवशी काम संपल्यावर शेतकरी त्याच्याशी बोलायला आला. वासुदेव, तू खूप मेहनती आहेस. तुझ्या प्रामाणिकपणामुळे मी तुला अजून एक संधी देऊ इच्छितो. तो त्याला स्वतःच्या धान्याच्या कोठारीची जबाबदारी द्यायला तयार होता. वासुदेव आनंदी झाला. हे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहेत. आता त्याला नवा आत्मविश्वास मिळाला होता. स्वामी समर्थांच्या इशाऱ्याचा अर्थ त्याला समजू लागला होता. शेतकऱ्याने वासुदेववर विश्वास टाकून त्याला धान्याच्या कोठाराची जबाबदारी दिली. हे काम वासुदेवसाठी मोठे होते. तो रोज सकाळी लवकर उठून धान्याची नोंद घेत असे, गोदामाची स्वच्छता करत असे आणि मालाची योग्य प्रकारे साठवणूक करीत असे. त्याची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून शेतकरी त्याच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवू लागला. एक दिवस शेतकऱ्याने त्याला बोलावले आणि म्हणाले, वासुदेव, मी एक मोठा व्यापारी आहे, पण माझ्या शेतीतला धान्य व्यवसाय नीट सांभाळायला मला योग्य माणूस हवा. मला वाटतं की तू तो योग्य माणूस आहेस. वासुदेव आश्चर्यचकित झाला. माझ्यासारखा एका हरलेल्या माणसावर एवढा विश्वास? शेतकरी हसला. विश्वास संपत्तीपेक्षा मोठा असतो आणि तुझ्याकडे तो आहे. सगळं सुरळीत चालू असतानाच एक मोठं संकट आलं. एका रात्री अचानक पाऊस कोसळू लागला. विजा कडाडू लागल्या. सकाळी जेव्हा वासुदेव गोदामात गेला तेव्हा त्याने पाहिले की छत गळत होते आणि पावसामुळे काही धान्य खराब झाले होते. शेतकऱ्याने संतापाने विचारले, हे कसं झालं वासुदेव? तुझ्यावर मी जबाबदारी दिली होती. वासुदेव निराश झाला. मी काहीही चुकीचं केलं नाही, पण तरीही हे घडलं. तो मंदिरात जाऊन स्वामी समर्थांसमोर बसला. स्वामी, मी मेहनत केली, प्रामाणिक राहिलो, तरीही हे संकट आलं. यामध्ये तुमची काहीतरी योजना असेल का? तेव्हाच मंदिरात तोच अनोळखी साधू पुन्हा भेटला. वासुदेव, संकटे म्हणजे शेवट नाहीत, ती नवीन सुरुवातीसाठी असतात. एक संधी शोध आणि प्रयत्न कर. वासुदेवला एक कल्पना सुचली. तो लगेचच काही कामगारांना घेऊन गोदाम दुरुस्त करायला लागला. छत पक्क करण्यात आलं. त्याने मदत केली. खराब झालेलं धान्य बाजूला काढून उरलेल्या धान्याचा योग्य उपयोग कसा करता येईल याचा विचार केला. काही दिवसातच गोदाम पुन्हा व्यवस्थित झाले. शेतकऱ्याने वासुदेवचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता पाहून त्याला आपल्या धान्य व्यापारात भागीदार करण्याचा निर्णय घेतला.
वासुदेव, आता तू फक्त नोकर राहणार नाहीस. तुझ्या हुशारीमुळे तुला मी माझ्या व्यवसायात भाग देतो. वासुदेवचे डोळे पाणावले. हे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहेत. शेतकऱ्याच्या मदतीने वासुदेवने आपली प्रामाणिकता सिद्ध केली. तो आता केवळ मजूर नव्हता, तर एक व्यापारी म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने व्यापार वाढवला आणि नवीन ग्राहक जोडले. त्याने मिळालेल्या प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग केला. एक दिवस त्याच्याकडे एक अनोळखी व्यापारी आला आणि म्हणाला, मी पूर्वी तुझ्याकडून माल घेत असे, पण काही वर्षापूर्वी मी परदेशात गेलो. आता आलो तर कळलं की तू मोठ्या संकटातून गेलास. पण मी तुला पुन्हा मोठी संधी देऊ इच्छितो. त्या व्यापाऱ्याने वासुदेवला मोठा ऑर्डर दिला आणि काही दिवसातच त्याचा व्यापार पुन्हा फुलू लागला. वासुदेवने मंदिरात जाऊन स्वामी समर्थांना नमस्कार केला. स्वामी, तुम्ही माझ्यावर कृपा केलीत. माझी मेहनत आणि श्रद्धेचा विजय झाला. त्याच्या मनात एकच विचार होता, स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि मेहनत कधीच वाया जात नाही. वासुदेवच्या जीवनात मोठा बदल झाला होता. एका कर्जबाजारी, संपत्ती गमावलेल्या व्यक्तीपासून तो आता एक प्रामाणिक आणि यशस्वी व्यापारी बनू लागला होता. पण अजूनही काही मोठी आव्हानं त्याच्यासमोर होती. शेतकऱ्याच्या व्यवसायात भागीदार झाल्यानंतर वासुदेवने पूर्ण मेहनतीने काम सुरू ठेवलं. धान्याची व्यवस्थित साठवणूक, योग्य किंमत आणि ग्राहकांना वेळेवर माल पुरवणं या गोष्टीमुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. तो आता केवळ गावापुरता मर्यादित नव्हता. त्याचा माल शेजारच्या गावातही जाऊ लागला. व्यापार वाढू लागला आणि त्याच्या उत्पादनातही वाढ झाली होती. स्वामी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे मी मेहनत केली आणि आता त्याचे फळ मिळते. तो स्वतःशीच विचार करत होता. पण हे सुख फार काळ टिकणार नव्हतं. वासुदेवचा व्यवसाय फुलत असल्याचं पाहून काही लोक त्याच्यावर जळू लागले. विशेषतः त्याचा जुना प्रतिस्पर्धी सोमेश्वर. हा वासुदेव पुन्हा उठतोय. मी त्याला आधीच उद्ध्वस्त केलं होतं आणि आता तो पुन्हा मोठा होतोय. सोमेश्वराने रागाने दात खात विचार केला. तो आणि त्याचे साथीदार वासुदेवच्या मागे लागले. एके दिवशी वासुदेवच्या गोदामाला अचानक आग लागली. गावभर हल्ला कल्लोळ उडाला. लोक पळत गोदाम पाहण्यासाठी गेले. धान्याने भरलेलं गोदाम जळून खाक होत होतं. वासुदेव धावत आला. त्याच्या डोळ्यासमोर त्याचं सगळं कष्टानं उभं केलेलं काम जळून जात होतं. हे काय झालं? मी पुन्हा संकटात पडलो. त्याच्या मनात हजारो विचार सुरू झाले. गावातील काही लोकांना वाटलं की ही दुर्घटना आहे, पण काहींना शंका होती की कोणीतरी हे मुद्दाम केलं आहे. नक्कीच सोमेश्वरने हे केलं असणार. वासुदेवच्या मनात विचार आला. वासुदेव पुन्हा मंदिरात गेला. डोळ्यात अश्रू होते. स्वामी, मी मेहनत केली, प्रामाणिक राहिलो, पण तरीही हे संकट आलं. आता पुढे काय? तेव्हाच मंदिरात तोच अनोळखी साधू पुन्हा दिसला. तो शांत हसत म्हणाला, वासुदेव, स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की तुझी परीक्षा होईल. हीच ती खरी परीक्षा आहे. आता तू गोंधळून जाशील की नव्या आत्मविश्वासाने उभा राहशील. वासुदेवला स्वामी समर्थांचे शब्द आठवले. संकट म्हणजे शेवट नाहीत, ती नवीन सुरुवातीसाठी असतात. त्याला समजलं, स्वामी समर्थ मला अजून मोठं करण्यासाठी ही परीक्षा घेत आहेत. वासुदेव तिथून निघाला आणि पुन्हा कामाला लागण्याचा निर्धार केला. मी पुन्हा सुरुवात करणार. गावातील काही लोकांनी त्याला मदतीचा हात दिला. शेतकरी म्हणाला, वासुदेव, मी तुला मदत करायला तयार आहे. तुझ्या प्रामाणिकतेवर माझा विश्वास आहे. त्याच्या काही ग्राहकांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याचवेळी एका मोठ्या व्यापाऱ्याला वासुदेवबद्दल समजलं. तो त्याला भेटायला आला आणि म्हणाला, मी तुझ्या प्रामाणिकतेबद्दल ऐकलं आहे. माझ्या मोठ्या गोडाऊनला एक जबाबदार व्यवस्थापक हवा आहे. तुला तयार व्हायचं आहे का? वासुदेवला आनंद गगनात मावेना. हे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहेत. तो आता एका मोठ्या व्यापाऱ्यासोबत काम करू लागला. त्याचा अनुभव आणि मेहनतीने त्याला मोठ्या संधी मिळू लागल्या. काही महिन्यातच त्याने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केला आणि काही वर्षात तो एका मोठ्या व्यापाऱ्यांपैकी एक बनला. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि मेहनतीच्या जोरावर
तो पुन्हा यशस्वी झाला होता। परंतु वासुदेवच्या आयुष्यातील संघर्ष संपले नव्हते, पण आता तो अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू झाला होता। गोदाम जळून गेल्यावर त्याने हार मानली नाही, उलट त्याच्या मेहनतीने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्याला नवीन संधी मिळाली। मोठ्या व्यापाराच्या गोडाऊनमध्ये काम करताना वासुदेवने अनेक गोष्टी शिकल्या। धान्य साठवणुकीची नवीन तंत्र, व्यापारातील व्यवहार आणि मोठ्या व्यापाऱ्यांशी संबंध या सगळ्यांचा त्याला फायदा झाला। पण त्याचा एकच हेतू होता, मी पुन्हा स्वतःचा व्यवसाय उभा करणार। काही वर्षांनी त्याने पुरेसा पैसा साठवला आणि स्वतःचं नवीन गोदाम उभारायचं ठरवलं। शेतकऱ्याने आणि गावातील काही जीवलगांनी त्याला मदत केली। वासुदेव, तुझ्या मेहनतीवर आमचा विश्वास आहे, आम्ही तुला धान्य पुरवू, शेतकऱ्याने सांगितले। वासुदेवने एक नवीन जागा घेतली आणि तिथे भक्कम गोदाम बांधलं। व्यवसाय चांगल्या रुळावर येत असतानाच आणखी एक संकट समोर आलं। त्या वर्षी पाऊस खूपच झाला आणि संपूर्ण गावात पुराचा धोका निर्माण झाला। वासुदेवच्या गोदामाच्या दिशेनेही पाणी वाढत होतं। शेतकऱ्यांना भीती वाटू लागली, जर पुराचं पाणी आत शिरलं तर सगळं धान्य खराब होईल। वासुदेव पुन्हा स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला आणि मनोमन प्रार्थना करू लागला, स्वामी, मी प्रत्येक संकटांना तोंड दिलं, पण आता हे संकट मोठं आहे, माझ्या मेहनतीचं सारं फळ वाहून जाऊ नये। तो प्रार्थनेत मग्न असताना त्याला पुन्हा तोच साधू भेटला। तो हसून म्हणाला, वासुदेव, स्वामी समर्थ सांगत आहेत, शेवटपर्यंत संघर्ष करा, मग स्वामी आहेतच। वासुदेवला एक कल्पना सुचली। त्याने काही मजुरांना गोदामाच्या भोवती एक मोठा तात्पुरता बांध घालायला सांगितला। धान्याच्या पोत्यांनी लाकडी तट्ट्या बांधून उंचावर ठेवण्याची व्यवस्था केली। काही तासातच त्याच्या गोदामाभोवती एक संरक्षणाची भिंत तयार झाली। गावकरीही मदतीला आले आणि अखेरीस पुराचं पाणी बाहेरच राहिलं। स्वामी समर्थांनी त्याला पुन्हा वाचवलं होतं। पुरानंतर वासुदेवच्या व्यवसायाने वेग घेतला। त्याचा धान्य व्यवसाय आता संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला। लोक त्याच्या प्रामाणिकपणावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवू लागले। एके दिवशी त्याला एक जुनी ओळख पटली, तोच जमीनदार आणि त्याचे साथीदार ज्यांनी त्याची संपत्ती बळकावली होती। पण आता परिस्थिती वेगळी होती। वासुदेव एका मोठ्या व्यापाऱ्याच्या रूपात उभा होता आणि त्याचे शत्रू त्याच्याकडे मदतीसाठी आले होते। वासुदेव, आम्ही संकटात सापडलो आहोत, आमच्या जमिनींवर कर्ज आहे, आम्हाला तुझी मदत हवी आहे। वासुदेवने शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं। त्याला आठवलं, ही तीच जमीन होती जी त्याच्यापासून अन्यायाने हिसकावून गेली होती। त्याने विचार केला, मी यांना माफ करावं का? शेवटी त्याने निर्णय घेतला। स्वामी समर्थांनी शिकवलं होतं की दया आणि न्याय हे सर्वोच्च असतात। त्याने त्या जमिनी परत विकत घेतल्या, पण त्या गरीब शेतकऱ्यांना योग्य किमतीत परत दिल्या। मी इथे बदला घेण्यासाठी नाही, तर लोकांना मदत करण्यासाठी आहे। त्याने जमीनदारांना फक्त एकच सांगितलं, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि इतरांसोबत न्याय करा, मगच खरं यश मिळेल। आज वासुदेव एका मोठ्या व्यापाऱ्याच्या रूपात ओळखला जातो। तो श्रीमंत झाला, पण त्याने कधीही गर्व केला नाही। त्याच्या प्रत्येक गोदामावर आणि घराच्या दरवाजावर एकच वाक्य लिहिलं होतं, स्वामी समर्थ। कारण त्याला माहीत होतं, त्याच्या मेहनतीला यश देणारे स्वामी समर्थच होते। संकट आली तरी हार मानू नका, मेहनत आणि श्रद्धा कधीच वाया जात नाही। जो इतरांना न्याय देतो त्यालाही न्याय मिळतो। श्री स्वामी समर्थ। तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।